पुत्राची वार्ता शुभ ऐकी जी विमाता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. म्हणून म्हणलं मोबाईल बंद करा, आहे की नाही. गातानाही प्रसन्नता असावी आणि ऐकताना सुद्धा प्रसन्नता असावी. गाता ऐकता हरिगुण हे जर कळलं नसेल देवा, तर हरिण माहिती आहे सर्वांना. हरिण माहिती आहे सर्वांना. हो नाही काहीतरी बोला. माहिती आहे ना. आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, आहे की नाही. असा हरिण मी अनेकदा पाहिलेला आहे. जंगलामध्ये हरिण असतं बघा. पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग ते एखाद्या झाडावर बसून बिन वाजवत राहतो. एक बिन नावाचं वाद्य असतं, तो त्या झाडावर बसून ते बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी वात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना माझं मन एवढं एकाग्र झालं पाहिजे. नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा, तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात बरं का. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं. तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. कोणी म्हणाल मग आता पिलाला जर दूध मिळालं नाही तर ते लेकरू जगतं कशावर. तर ऐका, कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगे. महाराज म्हणले दुधाची आणि त्याच्या आयुष्यात भेट नाही. अहो स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही ना. मग ते जगतं कशावर. आईनं पाहिलेल्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से आहे. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. बरोबर आहे. सगळे आवडीनं आलेली माणसं आहे. प्रेम हे नजरेतून कळत असतं बरं का. मला वाटतं बोलण्यापेक्षा नजरेतून कळतं याचं खरं प्रेम आहे का नाही आहे. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेत असते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणत असतात. आणि असं आहे ना बा डाले गुरुजी, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. एखाद्या माणसाच्या नजरेत जर तुम्ही चुकीचे ठरले असाल तर तो आयुष्यभर तुम्हाला चुकीचंच म्हणणार, तुम्ही काम किती बी चांगलं करा. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. एखाद्या माणसाच्या कॅमेऱ्यात तुमची प्रतिमा फिट झाली की ती बदलायला फार काळ लागतो महाराज. कदाचित ती बदलूही शकत नाही. मग तुम्ही चांगलं जरी करत असले तर तुम्ही माणसाला त्याला चांगलंही कळत नाही. नो, त्याच्या नजरेने तुम्हाला तसं पाहिलेलं आहे. पण प्रेम नजरेतून कळत असतं, प्रेम बोलण्यातून कळत असतं. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला एक सिद्धांत आहे, लक्ष देऊन ऐका. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जन हो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याचा अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. माझ्याकडे लक्ष द्या.
परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट येते का, शिंग फुटतात? परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. म्हणजे गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरी येण्याची गरज नाही. परमार्थ मनाने करावा लागतो आणि मनासाठीच करावा लागतो. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. माया हो, तुम्ही शेतामध्ये गेलात आणि जर तुमच्या पायात काटा मोडला तर तुम्ही सुया आणायला घरी येता का? बोला ना. तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का अजून? मग तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का बसलात? 2 दिवस झाले ना, सुरुवात झाली ना, मग असं फ्रेश राहायला पाहिजे तुम्ही, आहे की नाही? बोला, मला सांगा, तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुया आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानी, जरा जोरात बोला, काट्यानी जमतं तुम्हाला? वा, तुम्ही का साधा काटा काढला महाराष्ट्रात? चांगलाच काटा काढला महाराजांनी. अपेक्षा नव्हती एवढा मोठा काटा काढला यांनी, बरोबर आहे का नाही? काट्याने काटा काढता, बरोबर आहे माय? ऐका आता, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचाच आधार घेतला ना, तसं मनाचा त्रास कमी करण्यासाठी मनाचाच आधार घ्यायचा. तू मन हे मेची करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते, मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मये वा थोर धवना संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं हे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. हा, कळतंय ना तुम्हाला? एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन कीर्तनात बसलं की लगेच डायव्हर्ट होतं. बस खोटं एखाद्या महाराजाचं खरं आहे, महाराज सांगतात ते खरं आहे. दुसरं मन त्याच्या अपोजिट साईडला लगेच उभं राहतं, अरे खरं आहे पण कोण ऐकणार आहे आज. तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्यांचे धंदे जे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो याच्यात मानसिकतेच्या बाहेर या. हा भाव ठेवून जर ऐकत असाल तर त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे बोला. एवढ्या तर मानसिकतेच्या बाहेर आलं पाहिजे का नाही? काय विचार करतील लोक. एखाद्याला जर म्हणलं आपण माळ घाला, तो म्हणतो बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ. घालत नाही हा, आपल्याला सांगतो. ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही. अरे बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. लक्षात येते का? बोकड्या कधी तक्रार घेऊन आला का बाबा की मला खाल्लं नाही तर माझं काय होईल म्हणून? सांगा, आपुली आपण करा सोडवा. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. महाराज कळला मला मन देवाकडे येत नाही, पण का येत नाही? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायू रिव सुदोषकरम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही? त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. पल बहु चंचलाच पल, बहु चंचलाच पल, बहुत चंचलाच पल. जाता येता लगे वेळ, जाता येता लगे वेळ, जाता येता लगे वेळ, जाता येता लगे वेळ. बहुत चंचलाच पल, बहुत चंचलाच पल. चपल नुसतं चंचलच नाही हा, चपल बी आहे. चंचल बी आणि चपल बी हे दोन्ही वेगळं आहे. चंचलचा अर्थ वेगळा आणि चपलचा अर्थ वेगळा. बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं.
जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। ए मन बडा चंचल आहे। महाराज म्हणले धरिताही पर्यावर आहे ना, किती चंचल मन आहे। माझ्याकडे लक्ष द्या बरं का, तुम्ही बसून घेता का थोडं? त्या लेकरांना पण शांत, ए बाळा हो शांत राहा रे, ए माय सोना रामा शांत, हा लक्ष द्या। विठाला 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 महाराज म्हणले मना एवढं चंचल आहे जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही बरं का। लक्ष देऊन ऐका आता, या मनाचा स्वभाव कसा आहे। ह्या मॅटवर जरी बसलेला आहे ना तर त्याचे दोरे तरी काढल, त्याला छिद्र तरी पाडल, कीर्तन होईपर्यंत खालचा दगड वर तरी आणन, आणि त्या मनाला तोपर्यंत ती शांती मिळत नाही। हा शेजाऱ्याला चिमटा तरी काढन। आता ह्या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतात। मनाचा स्वभाव आहे हा। माणसं बहिर दिशेला जरी गेले ना शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरत। एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत पाहतोय, चळ न मोडे काडी, अगोदरची खोडी मी करत नाही। हा मनाचा स्वभाव आहे। एक क्षण मन शांत राहत नाही महाराज। मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही। बोलत चला, इथून मुंबईला जायचं असेल बसने तर अंदाजे किती तास लागतील? अंदाजे 4 तास। ओके, बसनं जायचं असेल तर 4 तास, स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास, बरोबर। आणि इथून विमानाची व्यवस्था असती मोई टू मुंबई तर किती वेळ लागला असता? अर्धा तास। आणि मोईला विमानतळ होणार आहे। नाही मी खोटं बोलणार नाही, मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे। मोईला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर। तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय। टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभे। आम्ही लाडकी बहीण घेऊन जनतेच्या समोर जाऊ, बरोबर आहे ना? बघा, मुख्यमंत्री झाल्यावर होणं काय अशक्य नाही। बोला, विमानाची व्यवस्था असती तर अर्ध्या तासाचा वेळ लागला असता। मनाला मुंबईला जायला किती वेळ आहे? अहो मुंबई मनेपर्यंत गेलं आणि चौपाटी फिरून पुन्हा मंडपात आलं। मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही। महाराज म्हणले या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही। माणसं लक्षात ठेवा बरं का, एक क्षण शांत राहत नाही। झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू राहते। तुम्ही म्हणसाल झोपेत काय काम आहे मनाला? स्वप्न पाडणं। अहो ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत बी मनाचं काम चालू आहे ना। जर स्वप्नच पडलं, अहो स्वप्न पडतं म्हणजे मनाचं काम चालू आहे। एक क्षण मन शांत राहत नाही। काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना। नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट अर्ची। भलतिया सवे धावे सैराट, जाऊ नको म्हणलं प्रशासन पण गेली बिचारी। आता मनाचं असंच आहे, धरिताही परी आवरे ना। लक्षात ठेवा, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े। अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। ऐसा विश्वास मन में जगाते चलो,
विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। एक ना एक दिवस त्या भगवंताला माझी आठवण येईल असा मनामध्ये विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने भजन करा. विठाला महाराज म्हणले या मनाला भजन करायला आवडत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. अमृता हुनी गोड, बोला अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, जे पाटे ते बोला. मन माझे केशवा कावाने घे, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, किती गोड गोड तुझे नाम, 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 गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, विठ्ठला माझा विठ्ठला, विठ्ठला माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, बोला गोड तुझे. देवाचं नामही गोड आहे. आणि देवाचं आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा एक तरुण पोरगा किरण शेठ बरोबर आहे, स्वतःचे फोटो नव्हता काढत, ते देवाचे फोटो काढत होत. कशामुळं? गोड तुझे रूप, गोड तुझे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना पटकन. एवढा सज्जनपणाचा आव आणून आपल्याला मिळवायचं तरी काय बुवा? म्हणजे महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, किती अपमान आहे हा माझा. हा दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. परमेश्वर बुवा ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे जरा 4G आहे खडबाबा. एकाला बायको म्हणे अहो हे दारू पिता चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं ग दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. विषय कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतात. देवाचं नाव गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. एका वाक्यात बोलू ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह तुम्ही दरवर्षी करत असाल ना तर गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही नाही तर ते पॉम्पलेट पाहिलं का जाहिरात की असं जातं, अर 3 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडवा MIDC 3-4 दिवस आहे की नाही. मी सांगेन तुम्हाला, तू का म्हणे नाड पाप ठाके ताड. माझं बोलणं असं श्रद्धा म्हणून ऐकू नका, अभ्यास म्हणून ऐका. चिकित्सा करा त्याचं तुम्ही. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. ऐका बरं का. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. याला धर्मनिष्ठा म्हणतात. की धर्मनिष्ठा या
एक मुसलमान अल्ला नाही म्हणणारा माझ्याकडे आणा. पुण्यातला आणा, मुंबईतला आणा, महाराष्ट्रातला आणा, भारतातला आणा, विदेशातला आणा. आम्ही दुबईला एक कीर्तन करून आलो, विशाल महाराज आम्ही, बरोबर आहे, पूर्ण मुस्लिम कंट्री आहे. एक मुसलमान अल्ला नाही म्हणणारा माझ्याकडे आणा, मी कीर्तन करायचं बंद करेन. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. मी दाखवायची काय गरज हो, तुम्ही बातम्या पाहताच ना. लोक जाऊ द्या हो, लोक प्रतिनिधी सुद्धा देव मानणारे नाहीत, मी हे सांगेन तुम्हाला. शोकांतिका आहे आज. बौद्धांना बौद्ध मान्य आहे, मुसलमानाला अल्ला मान्य आहे, ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, शीखांना गुरु नानक मान्य आहे. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. देव आहे का नाही याच्याच अजून कन्फर्म नाही आहे लोकांचं. लक्षात ठेवा. भजन तर लांब राहिलं महाराज, आवडत नाही भजन करायला. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला, प्रभूचा लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे तुला गोडी अभंगाची, बघून घे मूर्ती तुझ्या पांडुरंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेची आहे. आणि महाराज ही भजनाची गोडी लागायला तयार होत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. हे बघा, तुम्ही थोडं जरी ऐकण्यातलं इकडे तिकडे गेलात तर पुढचं काही कळणार नाही. फार छान विषय आहे, लक्ष देऊन ऐक. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. माळ जपताना कुठे बी जातं आणि पाकिट मोजताना एकाग्र होतं. बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज भजन करायला आवडत नाही आम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगायची काय करायची. पण का आवडत नाही त्याचं पहिलं कारण आहे, या मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार आहे, म्हणून भजन करायला आवडत नाही. हे पहिलं कारण. भजन म्हणलं की बंधन आहे आणि बंधनं लोकाला नको आहेत, म्हणून भजनाकडे यायला आवडत नाही. दुसरं कारण. आणि एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं, तिथून माघारी यायला तयार होत नाही, स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. हे तिसरं कारण. पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार आहे. आपल्यावर जे संस्कार आहेत ते विषयाचेच ना. लहानपणापासून आपल्या घरात जर चर्चा कशा असतील तर लक्ष देऊ नाही का बरं का. अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून विषयाचे संस्कार आहे का नाही. वर्षा दीड वर्षाचं लेकरू असतं बघा, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमदर कोणाची करायची न कुठून आणायची तो सांगायचं काम पडणार आहे का. एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का. हे आपल्या घरातले संस्कार आहेत. शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुझी बायको, भावाची मुलगी आली का ही तुझी बायको, शाळेतली मुलगी आली का ही तुझी बायको. लहानपणापासून आपण त्याच्या डोक्यात बायको घातली, मग त्याला बायको नाही आवडणार तर आवडणार काय. एक आईनं आपल्या पोरावर लहानपणी संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला श्रींची इच्छा, शिवाजी महाराजांची नाही. शिवाजी महाराजाला नव्हतं माहीत स्वराज्याची कमतरता आहे, ती उणीव मासाहेबाला भासली होती. सोपान महाराजाला नव्हतं माहीत आळंदीला यावन वारकरी कीर्तनकार व्हावं, ते बापानं ठरवलं होतं. बापाने ठरवलं होतं. मला काय माहीत आळंदीला गेलं पाहिजे आणि कीर्तन केलं पाहिजे, हे बापाने ठरवलं होतं. तसं मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं माझ्या पोराला मला छत्रपती बनवायचं.
म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही माँसाहेब जिजाऊची कृपा, नंतर छत्रपतीची कृपा. आज आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तुम्ही बिड्या ओढून मरा. हा, राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा, हा पहिला मुद्दा. आणि शिवाजी महाराज जन्माला यायला तयार आहेत. राजे म्हणले मला जिजाऊची कूस मिळायला तयार नाही. जिजाऊची कूस लागेल, शिवाजी महाराज येणार कुठून आहे? लक्षात ठेवा, त्या माँसाहेबानं ठरवलं होतं संस्कार मॅटर करतात म्हणून. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. नाही तर कारीनं पुण्यातलं अग्रवाल कुटुंब उद्ध्वस्त झालं. मग ती पुण्यातली अग्रवालाची कार असो नाही तर नागपुरातल्या बावनकुळेची असो, किती परेशान करते माणसाला. विठाला विठाला लक्षात ठेवा, संस्कार महत्वाचे आहे का नाही. मग आता भजन कीर्तन करायचं मग काय लेकरं बाळ विहिरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. माय हो, तुम्ही जर छतावर वाळवण टाकला तर अंगण इकडं कमी आहे म्हणून छतावर सांगतो. छतावर वाळवण टाकलं आणि ते भरून नेलं सायंकाळी, काही दाणे तिथे टिपतात पडतात, मग ते पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात आणि मग तिथंच थांबतात का उडून जातात? गुंतून राहतात का? बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना माय, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तो जोरात बोला, त्याचा आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता. मग ते पक्षी येतात, ते दाणे टिपतात, मुक्कामाला राहतात का उडून जातात? उडून जातात. पक्षी गुंतून राहतात का? बोला पुरुष मंडळ नाही. असं आहे ना, पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही आणि ते गुंतून राहतही नाही महाराज, बरोबर आहे ना. ते मुद्दा बदलतील पण गुंतून राहत नाहीत. लक्षात ठेवा, ते का गुंतूनिया राहती तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. अजून सोपं करून सांगू, दह्यात कसं राहावं मा आपला संसारात कसं राहावं? दह्यात पडलेल्या केसासारखं राहावं. दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? बोला नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते ना, बस तसं एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. माणसानं संसारात असं राहावं, दह्यातल्या केसासारखं. धरलं की अलगद बाहेर यावं. राहणं 6 वाजेपर्यंत संसारात, 7 वाजायला लागले की धरलं की असं अलगद कीर्तनाच्या मंडपाकडे यावं. पण माणसं संसारात दह्यातल्या केसासारखी नाही राहत. मग वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा वहिनी, ताजा नाही हा. वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? बोला ना, तुटून, सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? तुटून. अर्धा भेलीलाच राहतो. बरं, हा मुंगळा गुरुजी कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला कीर्तन झाल्यावर कळलं आता. विठाला मानले. आता त्या बाजरीच्या भाकरीतला केस काढायचा, ऐकताय ना, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. शहाणे माणसं कडक भाकरीवर थोडं पाणी मारतात आणि भाकरीला नरम बनवतात. भाकर नरम झाली की केस धरायचा आणि काढायचा, तुटत नाही आणि कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम भजनाकडे आणाल तर जमणार नाही. ते ऐकणारच नाही तुमचं कीर्तनाला चला म्हणल्यावर. मग त्याच्यावर थोडं भक्तीचं पाणी मारा, त्याला हळूहळू या भजनाची सवय लावा. पहिल्या वर्षी सांगा त्याला, अरे नवीन मंदिर बांधलंय, यंदा साल आपल्याला चांगला सप्ताह करणं. आणि मग एकदा त्या मनाला गोडी लागली की ते मन म्हणतं, अरे नाही रे, एकदा केला म्हणल्यावर 3 वर्ष तरी चांगला झाला पाहिजे. आणि एकदा 3 वर्ष झाला की ते मन 8वा सुद्धा तेवढ्याच ताकदीने करायला लावतं. महाराज, ही भगवंताची कृपा आहे. नको नको मना गुंत माया झाली, नको नको मना
विचार करून वाजवा, खर्चाचा विषय आहे तो. बरोबर आहे ना? लक्ष द्या. महाराज म्हणले नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मग या संसारातून मन काढायचं असेल तर आपल्या मनाने निघेल का? नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, विनंती देवालाच करावं लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. महाराज पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार असल्यामुळं मन देवाकडे तयार होत नाही. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना, माळ घातली पाहिजे हे पहिलं बंधन आहे. एखाद्याला म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपला मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. एखादी बाई म्हणली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरचं एक काम पडू देणार नाही, पण मंगळसूत्र घालणार नाही. मान्यता आहे का तिला? सासू म्हणाल बाई एक काम करीन कर, ती पोत पहिली गळ्यात ठेव. बरोबर आहे ना? एक वाक्य बोलू, गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. हे तर बसलेलं उदाहरण आहे, त्यांचं नाव माहीत नाही मला, पण ते म्हणले मला पित्ताचा खूप त्रास होता आणि 3 वर्ष झाली वारी करतो, तर त्या पित्ताबरोबर माझं चित्त बी नीट झालं. ही भगवंताची कृपा आहे, लक्षात ठेवा बरं का. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवाचा. माळ असली पाहिजे, बंधन आहे ना, पण नको वाटतं माळ नको वाटतं. एकादशी करा नको वाटतं. लक्ष द्या बरं का. ए बाळा राहू दे खाली, राहू दे खालीच राहू दे. नाही हाऊसफुल नाही एवढं आपलं, राहू दे खाली. गरमतंय का? गरम होतंय का? आपण बट्टी आज राहू दे, आता तेवढंच राहू दे. विठाला विठाला पहिलं कारण, पहिलं लक्षण गळ्यामध्ये माळ पाहिजे, कपाळाला गंध पाहिजे. बरोबर आहे ना? आता एक कपाळाला गंधही लावाय आवडत नाही, गळ्यात मालही घालायला आवडत नाही, बंधनं नको वाटतात. आज कुणालाच बंधनं नको आहेत बरं का. प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगायची. आज जास्त फोन कॉल जर कंपनीचे यायला लागले ना, आपण त्यांना मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचे फोन मेसेज मला आले नाही पाहिजे. तेवढा सुद्धा त्रास नकोय आज कुणाला. प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाप्रमाणे जगायचे ना. बंधनं कुणाला आवडतात? गायकाला वाटतं मी इथं नाही सरगम गाऊ तर काय माळावं गाऊ का? बरोबर आहे ना? वादकाला वाटतं मग हे एवढं तयार केलेलं वाजू कुठं, दाखवू कुठं? गायकाला गायकाच्या मनाप्रमाणे वाजू कळायचंय. आता मी थांबा म्हणलो होतं विठ्ठल विठ्ठलला, नाही थांबली दाजी आमची. ही वयान पोरायचं दाखवलंच मी, आणलीत हे त्याला कसं जमतंय. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? ते केलंच का नाही तुम्ही? त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आवडतंय. बसलेले म्हणतात अरे काय लावलंय हे, किती वेळ चालणार आहे असं. कीर्तनकार म्हणतो अरे 500 किलोमीटर आलो मी एका तासात, सांगू काय? प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनाला जपायचं आहे. हा विषय आहे का नाही? लक्षात ठेव, हा विषय आहे, हे टीका नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. मना बंधन कुणालाच नको आहे ना. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याचा काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे. सासूचं सुनेचं भांडायचं कारण काय बरं? कमवणारं पोरग आहे, नवरा आहे, तुम्हाला आलेलं करून खाऊ घालायचं, पण भांडणं तुमचेच जास्त आहेत का? त्याचं कारण सांगतो. सासूला वाटतं सुनेने बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपलं. भांडणाचं कारण दुसरं कोणतंच नाही. मी या घराची मालकीण आहे, इथं माझा हुकूम चालला पाहिजे. बरोबर आहे? आणि पोरगी ती सून म्हणते मी काय असं थोडी झाले, अरे माझ्या बापाने याला कपड्यासहित विकत घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? मी हिचं काय ऐकून घेऊ? सासूला वाटतं मी जसा पदर घेते बघा तसं माझ्या सुनेने घ्यावा. बरोबर आहे? मी जसं कपाळावर मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेने लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. बाकी काय कारण नाही. पण आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीनं पाहावा लागतो धनी आहे का नाही बा.
व त्या धन्याला इज्जत राहिली नाही परमेश्वर बुवा. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, चालता चालता कुठं एखाद्या परसला धनी सापडल. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. धनी मॅचिंगचा झाला आता या पुणे मुंबई सारख्या सिटीत. बस अरे तेवढीच निशाणी आहे नवऱ्याची, त्याच्यात बी मॅचिंग का? बरं ही फक्त कपड्याचीच मॅचिंग करते, तिच्या नवऱ्याच्या आणि हिच्या स्वभावाची आजपर्यंत मॅचिंग झालेली नाही. मायाव जेवढी साडीत आणि कपड्यात मॅचिंग करायला वेळ घालताना तेवढ्या घरातल्या माणसासोबत चांगलं राहण्यात मॅचिंग करून वेळ घालवा, सुख मिळेल. कपडे चांगले भांडून बाहेर निघाली, काय फायदा आहे त्याचा? फाटके कपडे असू द्या, मन फ्रेश करून बाहेर आली, आनंद आहे त्याच्यात. मॅचिंग आवडते सगळ्याला, बरोबर आहे ना? एक बोलेल मी तुम्हाला, ऐका. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल ना तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. जग प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव मॅचिंग करता आली पाहिजे. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. या महाराष्ट्रातला एकही गायक, एकही वादक आपल्या विरोधात नाही महाराज, कारण आपण कधी कोणाला त्रासच दिला नाही. आपलं भांडणच नाही किरण शेठ कोणाबरोबर. आपल्याला वाईट म्हणणारा महाराजच नाही, आणि म्हणत असेल तर तो महाराज नाही. विठाला विठाला आपला अतिरेकच नाही, कशातच नाही. ना मोठा झालो याचा अहंकार आहे, ना काही कुठली काय नाही महाराज. चला मी लहान्याला जेवढी रिस्पेक्ट देतो तेवढी मोठ्याला, आणि जेवढी मोठ्याला तेवढी छोट्याला. मला काय लक्षात ठेवा, स्वभाव आला पाहिजे तुम्हाला. मॅचिंग आवडते. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि ते मुहूर्ताची वेळ झाली. मी म्हणलं अरे लग्न लावा, मुहूर्त वेळ झालेली आहे. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणले तुम्हीच विचारा बुवा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं रुसायला काय झालं? तिच्याच भाषेत सांगतो. मला स्टँडर्ड येत नाही असं नाही, पण त्या भाषेतच सांगावं लागेल. काय नाही म्हणे महाराज, पोर आहे ना साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे. ब्लाऊज पीस, तिला ब्लाऊज पीस येई ना, ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे. मॅचिंग होईना, तिला मॅचिंग येईना, पण हाऊस किती बघा, मॅचिंग होईना म्हणे. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग, मला का जीव नाही काय म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बा आण राणी कलरचा ब्लाऊज पीस. ते राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि माझ्या हातात दिला. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का त्या लग्नात, असं घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. झालं का आता मॅचिंग? हो म्हणे महाराज, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? हा काहीतरी लिमिट आहे ना. विठाला विठाला मला माझ्या मनाप्रमाणे पाहिजे, मला तुमच्या बंधनात अडकायचं नाही. कळलं माझं बोलणं? बंधन आज कोणालाच नको आहेत ना, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पहावया गेलो, बोला देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा नाही ते देवाची होणी ठेव. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. लालचावले मन लागली से गोडी, ते जिवेन सोडी आयसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. गोविंद गोविंद मना लागली आचंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवारया, म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. ही मन रूपी गाय देवा तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही वळतो. म्हणू राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा आहे मन. आणि हे मन माझं ऐकायला तयार होत नाही. बहिणाबाईंची कविता आहे ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. ते ऐकायला तयार होईना देवा. म्हणून माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही. धरोनिया बाही भवा तारी दातारा.
माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे या अभंगाच्या पहिल्या चरणात. पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राचे वार्ता पुत्राचे वार्ता पुत्राचे पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. मायाओ, इथं दृष्टांत आईचा आणि मुलाचा दिलेला आहे. हा, वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. या जगाची उत्पत्ती जेव्हा सुरू झाली ना, तेव्हा पहिल्यांदा मनु आणि शत्रुपा यांना 3 मुली झाल्या, आकुती, देवूती आणि प्रसूती. म्हणून पहिलं प्राधान्य महिलेलाच आहे. तुम्हाला मोदी साहेबांना आता कुठं आरक्षण दिलंय? संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिले. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ही परवानगी 700 वर्षापूर्वीची आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता 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 असल्यामुळं मागं ठेवला. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, अगोदर माय मग बाप. मातृदेवो भव मग पितृदेवो भव. ओम नम पार्वती पते हर हर महादेव, अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर माय मग बाप, अगोदर माता मग पिता, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर मातृदेव मग पितृदेव. म्हणून पहिली पगार, बरोबर आहे ना. लाडक्या बहिणी, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे ना. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी. चला मला लाडका लेक अभंग दाखवा. लाडका लेक अभंग नाही, माझ्या तरी वाचण्यात नाही भाऊ. आता एवढ्या वर्षात तुमच्या असेल तर मी ऍक्सेप्ट करेल त्याला, बरोबर. माझे शब्द मी माघारी घेईन, बरोबर आहे ना. लाडकी लेक मी संताची अभंग आहे, लाडका लेक मी संताचा अभंग नाही. पहिला मुख्यमंत्री लाडकी लेक मी संताची, कालच्या पडलेल्या 5व्या हप्त्याची. हा बरोबर आहे ना. पगार सुरू झाले ना यांना.
बिना शिक्षणाची पगार आहे महाराज. आता अभ्यास करायची गरज नाही. आता नाही शाळेत गेले त्यांना बी पगार सुरू झाल्या. पण यांचा एक गोंधळ झाला बघा. मागं 6-7 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांनी एक योजना आणली होती. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बा. वय वाढून घेतले नाही यांनी. नवरा म्हणे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि तिला काय माहित आता वय वाढवल्यावर पुन्हा एक योजना येणार आहे म्हणून. आणि मागच्या महिन्यात एक योजना आली 2-3 महिन्यापूर्वी, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा पुन्हा खाली आणली. 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे की हरी हरी. काहीच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली आता. बरोबर आहे ना. सरकार आहे ते बाप तो बाप रहेगा. विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर पहिल्या सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. कोणी म्हणाले जग खूप प्रेम करतं माझ्यावर. हा करू दे. जन्माला आल्यानंतर जग प्रेम करणार आहे. जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रेम करणारी आई आहे. तू जन्मालाच आला नव्हता तेव्हापासून प्रेम करणारी आई आहे. एवढं प्रेम कोणी करू शकत नाही या जगावर. एखादा म्हणला प्रेमाची व्याख्या काय? आई म्हणजे प्रेमाची व्याख्या संपली. त्याच्या पुढे प्रेमाची व्याख्या नाही. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे मायाओ, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली माहेरचे दरवाजे बंद आहे. अरे माय आहे म्हणून माहेर आहे आणि सासू आहे म्हणून सासर आहे. घर तर दोन्हीकडे आहेत ना. इकडे जेवढा बंगला आहे तिकडे तेवढाच मोठा आहे. मग याला माहेर आणि याला सासर का? इकडे माय आहे ना म्हणून माहेर आहे. म्हणून मी सांगेन तुम्हाला या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेम सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका? कोई कह दे क्या होती है माँ।
सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीत आहे काय. हे बघा, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय पगारवाढीसाठी आहे, कमवण्यासाठी आहे. या जगातल्या सगळ्या नोकरीत पगारवाढ आहे, सुट्टीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि सुट्टी नाही, तिला ओव्हरटाईम आहे. आता 3 दिवसाच्या सप्त्यात तिला ओव्हरटाईम आहे. आता 5 मिनिटं जरी महाराज म्हणले जेवायचं तर लगेच बनवून घालावं लागतं, बरोबर आहे ना. पण त्याची दखल नाही आम्हाला. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, एक दिवस मनासारखी भाजी झाली नाही ना, माणसाची चिडचिड होते, जेवण होत नाही माणसाचं. अरे आपल्या घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, नणंदच्या, घरातल्या कुणाचा तरी सल्ला घेऊन ती माय भाजी बनवते आणि आपल्या आवडीची भाजी आयुष्यभर खाते, पण कधी तक्रार नाही तिची. हे कळेल तुम्हाला, मी बोलतोय हे आपल्या अनुभवातलं आहे. कधी तिच्या आवडीची भाजी घरात होत नाही, पण तिची कधी तक्रार नाही आणि चेहऱ्यावर तेवढाच आनंद आहे. तुम्ही जेवले ना, जेवण नसू द्या, भाकर शिल्लक नसू द्या आणि ती एकटी जेवायची असू द्या, ती शेंगदाणे गुळ खाते आणि झोपी जाते. पण तिचं पोरग जर रात्री 12ला त्याच आलं ना, तर तेवढ्या रात्री ते एकट्यासाठी जेवण बनवते. स्वतः एकटी जर जेवायची राहिली असेल तर स्वयंपाक बनवणारी बाई मी पाहिली नाही. पण पोरग एकटं जरी अर्ध्या रात्री आलं तर त्याला उपवाशी झोपवणारी आई माझ्या डोळ्यात मी अजून पाहिली. लक्षात ठेवा बरं, एवढा मोठा त्याग आहे. संत आणि आई, परमेश्वर महाराज याच्यात एकच भेद आहे. मी अभ्यास पूर्ण बोलतोय, मी असं वायफट बोलणार नाही. संत आणि आई याच्यात एक भेद आहे. कोणता आहे का? एक भेद जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेद नाही. आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात, एवढाच भेद. एवढा भेद जर सोडला तर आई आणि संत हे दोघं सारखेच आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आहे. या बायांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात बघा. माझ्या अनुभवाने 4 दिवस तरी या बायांना उपवास आहे. पण यांनी 1-2 उपवास जर सोडले ना, एक हरतालिकेचा आणि एक संक्रांतीचा उपवास जर सोडला तर यांच्या आयुष्यातले सगळे उपवास घरच्यांसाठी आहेत. मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. या पांडुरंगाच्या मंदिरात जर कधी गेला ना तर स्वतःसाठी कधी काहीच मागत नाही हो. एक बाई स्वतःसाठी मागणारी पाहिली नाही मी. बस माझ्या परिवाराला सुखात ठेव, नाही तर माझ्या लेकराला सुखात ठेव, हेच म्हणणारी आहे. अरे त्याग किती आहे, लक्षात ठेवा बरं का. म्हणून म्हणतात, प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. असल कळत परमार्थाची भाषा ते तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाली उभा आहे ना. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता. म्हणून म्हणतात, तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूप. आमच्या जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात एका पोरानं बापाचं मंदिर बांधलं. मागच्या वर्षी बापाचं मंदिर बांधलं त्यांनी आणि बापाची इच्छा होती फॉर्च्युनर गाडीत बसायची. त्याच्याकडून घेणं झाली नाही, म्हणून त्यानं जी मूर्ती राजस्थानला टाकली होती ना, ती आणण्यासाठी भाड्यानं फॉर्च्युनर गाडी केली आणि पुढच्या सीटवर बापाची मूर्ती ठेवली. आणि आज रोज सकाळी त्या बापाचा अभिषेक करून घराच्या बाहेर पडतो. ह्या घटना आज दाखवणं गरजेचे आहेत. नाही पण आपल्याला 8-8, 20-20 दिवस एक प्रकरण चालवलं दाखवायला आवडतात. हे पॉझिटिव्ह कोण दाखवणार आहे? नाही, आज बस प्रत्येकाला TRP ची गरज आहे. विठाला विठाला लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, हे सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. बरं, गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. पूर्वीचा काळ बघा, लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. मुलाला सांभाळताना कमी कष्ट आहे का महाराज? ते लेकरू जर रडायला लागलं ना, 4-4 तास शांत होत नाही.
ती ऐकून घेण्याची कॅपॅसिटी फक्त आई ते या बापात ती कॅपॅसिटी दे. बाप मग तू उचल त्याला नाही दोन उचल. आई नाही करत आहे, ती म्हणते अहो ग बसा राही लेकरू आहे ते, लक्षात ठेवा हे सांभाळू जाणं मायनच किती त्रास सहन करते बघा बर. पूर्वीचा काळ आठवा, ते मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाटा कळतो ना माहिती तुम्हाला, पाट्यावर चटणी वाटायच्या बघा. आणि तिची चटणी वाटणं सुरू झाली, अर्धी चटणी वाटून झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. कळलं तुम्हाला, मम्मी झाली. आता हिची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते फुल उरकून उभं राहिलेले, बरोबर आहे ना. मग आता किती मोठं संकट आहे बघा, ती काळजी किती करते बघा. आता हात चटणीचे आणि त्याची शी झालेली आहे, मग काळजी किती करते. नवऱ्याला म्हणते ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. नवरा म्हणतो बावळट आहे का, मला सांगते का त्याची शी धुवायला. ती म्हणते अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हाताने लेकराची शी धुऊ का. बघा माय चटणीचे हात आहे म्हणून त्या मायनं त्या लेकराची शी धुतली नाही, तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हाताने धुयायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई ध्यानात राहिली असती याच्या. विठाला विठाला अहो लेकराला काजळ घालताना बघा बरं, त्या लेकराला आवडत नाही ते काजळ आहे का नाही. मग आई त्याचे हात दाबते, ते तोंड फिरवते, पटकन त्याच्या डोळ्यात काजळ घालते. किती शिताफिनं आहे का ना, गालाला लागू देते ना बोबळाला, पटकन डोळ्यात काजळ घालते, जसं राजकारणी लोक आपल्या घालतात. कळू देत नाही महाराज ते काय चाललेलं आहे त्यांचं, बरोबर आहे ना. पटकन डोळ्यामध्ये काजळ. पण आईन राजकारणी हे जुटत नाही बरं का, फक्त उदाहरण सांगितलं. मग आपलं लेकरू सुंदर दिसावं म्हणून डोळ्यात शिताफीनं त्याच्या काजळ घालते, त्याला धक्का लागू देत नाही पण सुंदर दिसलं पाहिजे. तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. अरे मग तिनं वंगण घातलं असतं ना गाडीचं. एवढा मोठा उपकार. बरं गुणवान पोरगा असू द्या अवगुणी असू द्या, एक पोरग नापास झालं आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. ते पोरग म्हणे मी नापास झालो. म्हणे नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे. म्हणे 10वीला. अरे म्हणे 10वी असो नाही तर 12वी असो, नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे. पोरग म्हणे पप्पा त्यांच्याकडे मी बघते. म्हणे काय म्हणे त्यांच्याकडे मी बघते, तू जेवण कर. पोरग घाबरत घाबरत जेवत असतं. आई मार्कशीट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का टेबलवरची मार्कशीट पाहिली आणि तळपायची आग मस्तकाला. पुढे दे नालायक, 4 विषयात नापास. इंग्रजी लालेश, इतिहास लालेश, भूमिती लालेश, विज्ञान लालेश. कुठे ते नालायक, बोलो त्याला माझ्याकडे. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्कशीट नाही तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झाली, माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. महाराज नापास झालेलं जर एवढ्या आनंदानं स्वीकारत असेल तर त्यानं बुद्धिबळ मध्ये भारताला जगातलं विजेतेपद मिळून दिल्यानंतर त्याच्या मायेला किती आनंद झाला असेल. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. सुद्धा मन प्रसन्न असावं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. थोर प्रेमाचा भुकेला. प्रेम पाहिजे ना,
प्रेम असेल तर त्या भजनात मन लागेल, प्रेम नसेल तर माणसं 100 वेळ घड्याळाकडे पाहते. कथा एक तो घडी से होती है, नहीं तो हृदय के कडी से होती है. लक्षात आलं? प्रेम असेल ना महाराज, कधी वेळ निघून जातो कळत नाही. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मेरा दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. प्रेम पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणले गाता ऐकता हरिगुण. प्रेम असल्यानंतरच एवढ्या उत्सवात 5-5 वेळ महाराज रिपीट होतो. बरोबर आहे? नाही तर याच्याकडे का पैशाला कमी आहे का महाराजाला कमी आहे? बोला, सोपं आहे काय? प्रेम आहे म्हणून एवढ्या वेळ येणं आहे ना. प्रेम नसेल तर एवढ्या वेळ येणं शक्य आहे का? प्रेम पाहिजे. गाताना प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. राम रावणाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर अयोध्येमध्ये सीतामातेला घेऊन आले. ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं पंडूबावा. पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला जाधव साहेब काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा हो हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, तुम्ही त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीतामाता असं बोलल्यावर प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काहीच नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हणली, मग मी देऊ का? भगवंत म्हणले, दे तुला काय द्यायचं तर. सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही पण द्यायला तयार असतात. हे 55,000चं घड्याळ आहे. मी काही विकत नाही घेतलं, मला गिफ्ट दिलं आहे. ही अंगठी 2-3 दिवस झाली म्हणून बरोबर येईन ती. इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा का नियम आहे? अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येऊन जाईल कधी सांगा. बरोबर आहे? हे बघा तुम्ही हसून माझं नुकसान करू नका गाड्या. बस ज्याला घालायचे त्याने हसणं मनाव बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक कधी चांगलं म्हणली मला. प्रेम बरोबर आहे ना. काय देत नाही. खूप प्रेम करणारी लोक आहे. आम्हाला विदेशात सुद्धा ज्ञानोबारायाच्या कृपेने एवढंच प्रेम मिळालं. अजून काय द्यायला पाहिजे? लक्षात ठेवा. काय गरज आहे हो, लक्षात ठेवा. प्रसन्न झाले की माणसं जीव द्यायला सुद्धा तयार होतात. जीव देणं सोपं आहे, मग का देतात? मला तो असेल तर जगायचं, नसेल तर नाही जगायचं. मग हे प्रसन्नता नाही तर काय? लक्षात ठेवा बरं का. प्रसन्नता एखाद्याला जीव देण्यासाठी प्रवृत्त करते. हे पैसा हे गौण गोष्ट आहे महाराज. गौण आहे ते, आपल्या दृष्टीने वाटत असेल पैसा नाही. प्रसन्नता आहे. सीतामातेने नवरत्नाचा हार दिला ना हनुमंतरायाला. हनुमंतरायानं हार घेतला, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार आहे तो, आणि मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. हनुमंतरायानं हाऱ्यात राम शोधला. आपल्याला अयोध्येत आहे तो तर दिसावा.
सीता माता म्हणली याच्यात कुठं राम असतो का? म्हणले याच्यात राम नाही. म्हणले नाही. मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का. दिला फेकून हार. हनुमंतरायाने हार फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता या हारामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा. या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मया या देहात राम आहे का विचारताय कशाला? समोर उभे राहिले. फाडली छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. बैठे मेरे सीने में. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुखवी से अमृत को पीने में. श्री राम बैठे मेरे सीने में. बैठे मेरे सीने में. राम रसिया हूँ मैं राम सिमरन करूँ. राम रसिया हूँ मैं राम सिमरन करूँ. या राम का सदा ही मैं चिंतन करूँ. सिया राम का नाम सिमरन करो. सच्चानंद है. सच्चानंद है ऐसे जीने में. श्री राम बैठे मेरे सीने. श्री राम बैठे मेरे सीने. सीना ये सबको ये दिखला दिया. सीना ये सबको दिखला दिया. भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया. भक्ति में शक्ति है दिखला दिया. कोई मस्ती न सागर पीने में. कोई मस्ती न सागर पीने में. श्री राम बैठे मेरे सीने में. राम के बैठे मेरे सीने में. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम. छत्रपति शिवाजी महाराज की चैतन्याने जागावा. हनुमंतरायानं छाती पाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा RMD. एखाद्या महाराजाची फाळली तर नुसते पाकिटच 35-40. बरोबर. हनुमंतरायानं छाती पाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले हनुमंता मागा तुम्हाला काय मागायचं. ऐका बरं लक्ष द्या. हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. अहो डीपी ठेवला तर शेततळ पास होते. हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको. पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दिए मेरे सद्गुरु. वस्तु अमोलिक दिए मेरे सद्गुरु. कृपा
कृपा कर अपनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन राम रतन धन राम रतन धन पायो। हे आमच्या जिल्ह्यातलं राम रतन धनच आहे महाराज. पायोजी मैने राम रतन धन पाय. हनुमंतराय म्हणले मला काही नको देवा. भगवंत म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. ऐका बरं का, हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राला काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावाच्या मधोमध बिचाऱ्याचा प्लॉट आहे. MIDC असो नाही तर स्क्वेअर फुटने असो बर खरेदीला बी नाही, कॅश आणून द्यायला बी नाही. बरं बांधलेला आहे आरक्षित. लक्षात आलं का? काही मागितलं नाही रामचंद्राला प्रभू हनुमंतराय. म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे का? म्हणे देवा एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी बसलेलं नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत. म्हणून आजही रामायणाचार्याच्या रामकथेत एक आसन हनुमंतरायासाठी असता. म्हणून कथा करणारे म्हणतात, आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार. आइए हनुमंत विराजिए. हनुमंतरायाला बोलवतात. गाता ऐकता हरि गुण तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे घड्याळाकड. हा तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
काय मारायचं ठरवलं काय? लक्ष नाही का? वा, एकदा कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. वा, जाईल तिकडं माणसाला विजय अपेक्षित असतो. पराजय कुणाला आवडत नाही, हार कुणाला आवडत नाही. हर जगह आदमी जीत चाहता है, लेकिन फूल की ऐसी दुकान है वहाँ आदमी हार चाहता है. एकाच ठिकाणी माणसाला हार आवडते, ते म्हणजे फुलाचं दुकान आहे. पण मी लवकर काढले, या हारामुळं राजीव गांधी गेले. मला म्हणलं नको आपण लय भानगडीत पडा. लक्ष दे नाही का? पण नाही, हे सगळे प्रेमाचे हार आहेत. आणि तुम्हा कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. 8 वर्ष झाले उत्सव सुरू आहे, पण उत्सवाच्या पद्धतीने. उत्सव म्हणजे वाढत जाणे, आणि तुमचा उत्सव हा दरवर्षी वाढत आहे का नाही? म्हणून कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. 5 मिनिटं घेणार आहे आणि थांबणार आहे. सज्जनो, आपल्या पांडुरंगाच्या मंदिराचा हा 8वा वर्धापन दिन आहे. आणि सर्व कमिटी असेल, देणगीदार असेल, गावकरी मंडळी असेल, भजनी मंडळी असेल. मला पुणे जिल्ह्यातली अशी क्वचित गावं आहेत की त्या गावात सांगितलं जातं आमचं कुणाचंच नाव घेऊ नका. नाही तर मी भरपूर येतो, कुणाचं नाव राहिलं तर किती पंचायत होते हे अनुभव बी आम्हाला आहेत. पण या गावात कुणालाच नावाची अपेक्षा नाही. हम नाम के प्रेमी नहीं, हम हरि नाम के प्रेमी है. तेव्हा आम्ही आमच्या नावासाठी हा करत नाही. महाराज आम्हाला देवाच्या नावासाठी, देवाचं नाव ऐकण्यासाठी. आणि हा भाव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत या सप्ताहाला कुणाचीच नजर लागणार नाही, कुणाचीच लागणार नाही. नाव घ्यायला गेले की एकमेकाबद्दल मत्सर निर्माण होत असतो आणि ते कार्य थांबल्या जात असतं. म्हणून मला आनंद वाटतो तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा. मला किरण शेठ म्हणले कोणाचंच नाव घेऊ नका. म्हणलं तुम्ही कुठले आहेत? मी त्यांना लगेच म्हणलं तुम्ही कुठले आहेत, म्हणजे एवढं की तुमचं माझा परिचयच नाही. संबंध काय नाव घेण्याचा? काहीच नाव घेण्याचा संबंध नाही. बरोबर आहे का नाही? आणि हाच भाव कार्यकर्त्यांच्या मनात असला पाहिजे. कारण इथं गरीबातल्या गरीबाचे 10 रुपये आणि श्रीमंताचे 50,000 रुपये सारखेच आहे. कळलं माझं बोलणं? गरिबांनी दिलेले 10 रुपये आणि श्रीमंताचे 50,000 रुपये याचं मोल होत नाही बरं का. ती देणगी आहे, ते सहकार्य आहे. पण असंच सगळ्यांचं सहकार्य ठेवा. मी एक सांगेल, चांगला चालू असणारा आपला उत्सव आहे आणि आनंद आहे. आज 29, उद्या 30. बऱ्याचशा लोकांचं परवाचे दिवस कुठं असतील मला माहिती नाही, पण तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला 31 तारखेला कीर्तन ऐकायला मिळणार आहे. हे तुमचं भाग्य आहे. नाही तर ते आता काय ते न बोललेलं बरं आहे. ते 31 आहे ना, बरोबर आहे ना? नवीन वर्ष म्हणतात, इंग्रजी नवीन वर्ष. आपलं नवीन वर्ष खरं पाडव्याला आहे. आपल्या हिंदू धर्माचं नवीन वर्ष पाडव्याला असतं बरं का. आणि त्या दिवशी बघा तफावत किती आहे दोन्हीची बघा. पाडवा जेव्हा असतो तेव्हा सगळ्यांच्या घरात गोडधोड खायला असतं. कळलं माझं बोलणं? पाडवा असतो, नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून केल्या जाते. माझे जीवीची आवडी पंढरपुरा. आणि नवीन झाडाला पालव्या फुटत असतात पाडव्याच्या टायमाला, बरोबर आहे ना? झाडाला पालव्या फुटतात, सर्व बहरलेले झाडं दिसतात, आंब्याला मोहर आलेला असतो, आंबे लागलेले असतात. आणि नवीन वर्षाची सुरुवात ती आहे महाराज. आणि आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात आंबे झोपलेले असतात, कुठं रस्त्याच्या कडीला, कुठं नालीच्या कडीला. या आंब्याला काय घेणं देणं नाही महाराज, लक्षात ठेवा. पण माझी विनंती आहे, तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत नक्की करा, पण मोई सारखं भजन करून आणि कीर्तन करून करा. माना, चला इंग्रजी नवीन वर्ष मानायचं माना. चला 2025 म्हणल्यावर सुरुवात आहे, ती काही गोष्टी नाकारता येणार बी नाही, पण ती भजनानं सुरुवात करा. चांगल्या कामाची सुरुवात माणसं भजनाने करतात का नाही सांगा? अहो लग्न असेल तर गणपती बाप्पा काढतो आपण अगोदर, नव्या कामाची सुरुवात आहे का नाही? म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की 31 डिसेंबर आहे आणि अजिबात मी तर सांगेल की फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. काही काही सणाला आपण वेगळ्या पद्धतीकडे नेलेलं आहे, काही काही गोष्टीला. बरं माणसं म्हणतात आज प्यायचीच, जस काही आयुष्यात कधीच पिली नाही बुवा म्हणून आज प्यायला लागला. अरे एखाद्या दिवशी तर बिना पिल्या जरा आहे, पण जमत नाही लोकांना. म्हणून माझी विनंती आहे, मानायचं ज्याला नवीन वर्ष त्यांनी स्वागत करा, पण देव धर्म पूजा अर्चा करून करा. लक्षात घ्या,
आणि चांगल्या कामाला सहकार्य करा. माझी विनंती आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. हे बघा, श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे आणि अशा कामाला मदत केली पाहिजे. अशा कामात चुका काढत बसू नका बरं का. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेवून होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. चौकशा करायच्या नाही. एक वाक्य बोलतो, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं, आणि चुका काढणारे कशात काढत नाही महाराज. त्या मागं शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाले एका बाईकडे गेले. कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जाण, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना, हाय असं असतं का? सांग. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशातही निघत राहते महाराज. हे बघा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, छान आहे. आता घर आमच्या गवारी पाटलाच आहे की, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आपलं काम काय? छान बांधलं हो तुम्ही घर. आज तुम्ही घर बांधलं तर आम्हाला आनंद झाला. आज तुम्ही घर बांधलं तर आमचे 4 पाहुणे आले तर आम्ही तुमच्या घरी आणून सोडू, आनंद आहे आम्हाला. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते राजा, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईन ते. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आवाज तुमची गाडी आली म्हणजे आम्हाला आमची आल्यासारखं वाटायला लागलं. एखाद्या दिवशी काम पडलं तर तुमची गाडी आमच्या उपयोगाला येणारच आहे. तुम्ही नाही म्हणणार आहे का आम्हाला? कौतुक करा, पेढे खा, निघून जा. त्यानं त्याच्या कष्टानं कमाईनं घेतली, बरोबर आहे. तुम्हाला पेढे खाय बोलवलं हे त्याचे उपकार आहे, तुम्ही काय त्याला पैसे थोडे दिले. कौतुक करा, पेढे खा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुकही करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठायचं काही कामच नाही, बरोबर आहे का नाही. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगल्या कामाला प्रोत्साहन द्या, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा, त्याला डबल न ऊर्जा मिळेल. लक्षात येते माझं बोल. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि सहकार्य करत राहा. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ झाला, 7:15 सुरू झालं, 9:15 वाजले. 1 मिनिटही कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणतात. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शानपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलो बाई. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा आणि प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. थांबावं वेळेत माणसानं. म्हणून मी माझा राजीनामा या ठिकाणी देतो. तुमच्या काही अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. प्रेम करणारी बरीचशी मंडळी आहे, त्यामध्ये लांबून आलेत आमचे जाधव पाहुणे, जाधववाडी. आता इकडं इथं 10 किलोमीटर येणं म्हणजे बी सोपं नाही हा. कारण 10 किलोमीटर यायला सुद्धा तास आणि 1.5 तास लागू शकतो, बरोबर आहे ना. पण ते वेळातला वेळ काढून सकाळीच आमचे विलास शेठचं नामचं यांचं बोलणं झालं. पण बघा किरण शेठ, विलास शेठनी सांगितलं सकाळी काही बी करा पण ती तारीख तुम्हाला करावं लागते. पण झाली का ॲडजस्ट? नाही झाली. म्हणलं नाही शेठ, माफ करा आम्हाला, पण तुमच्या गावात प्रेम आहे आमचं. तुमचं जे असं नाही बरं का. गिव द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. एक बोलू तुम्हाला, मंदिर में बैठे हो कभी बाहर आया जाया करो.
एक भक्त देवाला काय म्हणतो, मंदिर में बैठे हो कभी बाहर आया जाया करो, हम रोज आपके घर आते हैं कभी आप भी हमारे घर आया करो. म्हणून तुमचं जसं प्रेम आहे तसं आमचंही मोईवर प्रेम आहे. आणि मोईवर सगळ्यांनी प्रेम केलं महाराज. बल बुद्धी विद्या देव मोई आहे का नाही, बरंच वाक्य हे लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यावर प्रेम आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. शेची इच्छा आहे ती कविता म्हणायची आईची, माझी आता थांबण्याची इच्छा आहे. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो 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 आ आ. साऊंड साठी टाळ्या वाजवा जोरदार. वाह बेटा आप जीव हजारो साल, एकदम गोड. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर